आम्ही तर लहानपणी असंच नळाखाली इकडे पाईप असायचं शेतात, ती त्याच्या खाली धुवायचो आणि लगेच खायचो. पण आता मोठे झालो आहेत ना, तर आता घेऊन जाणार घरी आणि आरामात कापणार. हे बघा तुम्ही इथे कैऱ्या बघू शकता, त्यांनी हे केळी बनतात. दिसला, हे आहे फणस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ अँड अ न्यू व्लॉग. कसे आहेत सर्व, मजेत ना? आणि आपलं एकच मोठं आहे लाईफ मध्ये, स्टे इझी, कीप इट सिम्पल, स्वस्त राहा आणि मस्त राहा. आणि चला व्लॉगला चालू करूया. गाडीत कोणाचं नाहीये, सो आय एम ट्रॅव्हलिंग सोलो टू माय विलेज, नेटिव्ह प्लेस. मी एका दिवसात म्हणजे मी आता जाऊन रात्री परत रिटर्न येणार आहे. आता मी सध्या पोहोचलो आहे मीरा रोडला. तर इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि 2 लेन चालू आहेत आणि मधून रस्त्याचं काम चालू आहे. सो त्यामुळे ट्रॅफिक आहे. दुपारची वेळ तरी पण ट्रॅफिक कधी कमी नाही होत. मे बी हे आता मेट्रो कंटिन्युएशन चालू आहे इकडे मीरा रोड भाईंदरचं, सो दॅट्स द रिझन. पण मागे जे ट्रॅफिक आहे ते पूर्ण क्लिअर झालं आहे, जो आधी असायचं. एक्सायटेड आहे मी. सोलो ड्राईव्ह करायला खूप मजा येते आणि मी खूप दिवसानंतर करतोय. गाडी चालवता थोडं आपण बोलूया आपण. सो गाईज, यूट्यूबवर आपण 15K स्ट्रॉंग झालेलो आहेत आणि खूप जास्त मोटिवेट होतो मी व्हिडिओज करण्यासाठी. आणि पहिली गोष्ट, थँक्यू सर्वांना, जसं तुम्ही मला सपोर्ट करत आलाय. खूप इमोशनल थिंग आहे. 15K खूप वर्षापासून मी ट्राय करत होतो आणि फायनली ते मी अचीव करतोय हळूहळू. सो खूप बरं वाटतं, भारी वाटतं. सो असंच मला प्रेम करत राहा, असेच माझे व्हिडिओज बघत राहा. मी असेच तुम्हाला नवीन नवीन स्टोरी कॉन्टेंट डिलिव्हर करत राहील आणि तुम्हाला हसवत राहील, एंटरटेन करत राहील आणि रील्स शॉर्ट्स पण येत राहतील. सो अगेन थँक्यू सो मच फॉर दॅट. ही जी जर्नी आहे खूप डिफिकल्ट आहे. मला काही दिवसात, काही महिन्यात 1 लाख सबस्क्रायबर्स करायचे आहेत. दॅट्स माय गोल. आपला गोल असला पाहिजे तो, आणि आपण करूया नक्की. इथे मला समोर बघून थोडं स्ट्रेस होतं, कारण की इकडे खूप जास्त ट्रॅफिक आहे समोर. ट्रॅफिकमध्ये गाडी ड्राईव्ह करायला खूप कंटाळा येतो. आणि हार्डली एका वर्षापासून आता मुंबई अहमदाबाद एक्सप्रेसवे बनत होता आणि आता तो फायनली बनला आहे पूर्णपणे. तर पुढे मला, जसं मी फाउंटन क्रॉस करेल तसं मला ट्रॅफिक नाही मिळणार, आय होप सो. तो तिथे ड्राईव्ह करायला मजा येईल. फक्त मला हा जो पॅच आहे तो क्लिअर करायचा लवकरात लवकर. थोडा ओपन होतोय. जसं लेट होईल तसं ऑफिस टायमिंग म्हणजे सुटायचं टाइम होईल तर ट्रॅफिक वाढत जाईल. सो मला त्याच्या आधी लगेच निघालं पाहिजे. सो गाईज, कंटिन्यू मी ड्राईव्ह करतो. मी कुठेच थांबलो नाहीये. 15 ते 20 किलोमीटरचं अंतर बाकी आहे, डिस्टन्स बाकी आहे. तो मी कव्हर करेल 30 to 35 मिनिट्समध्ये. अर्धा तास लागेल हार्डली. मस्तपैकी सनसेट होते समोरच, यू कॅन सी. आणि आताचे वाजले 5. सो मी हेच दाखवतोय. इकडे हा एक ब्रिज आहे, खूप मस्त ब्युटिफुल आहे. इथे मी खूप सारे असे पिक्चर्स काढलेले आहेत, सो तुम्ही बघू शकता. हा तो ब्रिज आहे आणि पाणी पण एकदम क्लिअर आहे. जर तुम्ही बघाल ना, पाणी तर खूप जास्त क्लिअर आहे. आणि हा समोर असा मस्तपैकी सनसेट होतं. सो इथून हा असा घाट चालू होतो आणि घाटला 4 चढण आहेत आणि 4 उतरण आहेत, असा हा घाट आहे. हॅलो गाईज, व्हॉट इज अप. पोचलेलो आहे गावाला आणि आता मी घरी जायच्या आधी डायरेक्ट वाड्यातच शिरलो. हे पूर्ण केळीचे झाडं आहेत आसपास, पण इकडे तुम्ही बघू शकता, इकडे सगळे झाडं तुटलेले आहेत.
हे ॲक्च्युली पालघरमध्ये एक आठवड्या आधी एक वादळ आलेलं, जे मुंबईमध्ये पण आपल्या इकडे पाऊस होता 2-3 दिवस कंटिन्यू. सो त्या ह्याच्यात वादळामुळे हे झाडं पडली. जवळजवळ 200 झाडांचं नुकसान झालं आहे. तुम्ही इथे स्पॉट करू शकता. आता मोजली तर 200चा काउंट आहे. तर 200 झाडं एकदम तुटून पडली आहेत. सो दिस इज वॉट इट इज. सायक्लॉन आल्यावर असं काही होते. बघूया. आता मी तुम्हाला एक स्पॉट दाखवतो जिथे आम्ही जेवण बनवलेलं. अँड हा स्पॉट आहे तो जिथे आम्ही चुलीवरचं जेवण बनवलेलं. आणि हा स्पॉट खूप आम्हाला मजा येते इकडे. आम्ही लहानपणी पण इकडे जेवण करायचो, टाईमपास, झोपायचो, खूप मजा केली इकडे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता त्या दिवशी आम्ही चूल बनवली होती, त्याचे विटा वगैरे सगळे इकडेच आहेत. आणि जर तुम्ही लास्ट व्हिडिओ नसेल बघितला चुलीवरचा जेवणाचा तर नक्की बघा. तर आता मी चाललो आंब्याखाली. तो बघूया, आंबे पडलेत आणि आंबे पण खूप सारे गळले सायक्लॉनमध्ये. सो आता मी एका हापूस आंब्याच्या खाली आहे. हां, आणि इकडे तुम्ही बघू शकता आंबे तुम्हाला दिसत असतील इकडे, कैऱ्या. सो काही थोडेफार आंबे शिल्लक आहेत आणि बहुतेक तरी पिकलेले आंबे वगैरे गळून पडले. आणि हा बघू शकता तुम्ही आंबा, मस्त लाल भडक, पण हा एका पक्षीने खाल्लेला आहे. सो मोस्टली झाडावर जसे आंबे पिकतात तर पक्षी त्यांना खाऊन टाकतात. तर आम्ही काय करतो, कच्चे आंबे काढतो आणि त्यांना नॅचरली पिकवतो पेंड्यात. सो जे गवत असते. इथे मला एक आता आंबा मिळाला. आता बघूया हा कसा आहे. येस, हा पिकून पडलेला आहे आणि हा कुठेच काही मार नाही लागले, चांगला आहे हा. सो हा मी घेतोय माझ्यासोबत. हे सगळे असे आंबे झाडावरचे पडलेले उचलायला खूप फार मजा येते. आणि आम्ही तर लहानपणी असंच नळाखाली इकडे पाईप असायचं शेतात, ती त्याच्या खाली धुवायचो आणि लगेच खायचो. पण आता मोठे झाले आहेत ना, तो आता घेऊन जाणार घरी आणि आरामात कापणार. ती एक्साइटमेंट लहानपणी खूप असायची. सो तो आंबा, हा आंबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्ही इथे कैऱ्या बघू शकतात झाडावरती. आणि हा मस्त आंबा मला मिळालेला आहे. हा आंबा जो ॲक्च्युली मला मिळाला आहे तो ह्याचा कलर असाच असतो, पण तुम्ही जसे कापतील ह्याला मधून फुल येल्लो आणि ऑरेंज असतो आणि खूप जास्त गोड लागतो, मजा येते खायला. आणि हा एक दुसरा आंबा आहे, पण हा सगळ्यात जुना आमचा आंबा आहे, हापूस ह्याला म्हणतात. आणि ह्याचे खूप जास्त काय बोलतात, आंबे टेस्टला खूप स्वीट असतात. पण ह्याच झाडाचे जास्त आंबे पडले. आणि हा जुना पण आहे तसा आंबा, तरी पण त्याच्यावरती दिसतात कैऱ्या, मला दिसतात इकडे लेफ्टला आणि राईटला तिकडे. सो आहेत आंबे, असं नाही की सगळं पूर्ण फिनिश झालं, पण येस. सो एक दुसरं फळ तुम्हाला दाखवतो. मी आत्ता बघितलं होतं, हां, माझ्याच वरती तुम्ही बघू शकता इथे केळीचं हे लोंगर आहे, ह्याला लोंगर म्हणतात. तर हे लहान आहे, सध्या झालं नाही आहे. आणि ह्याला काढल्यावरती हे केळी पिकतात. झाडावरती मोस्टली नाही पिकत, ह्याला काढावं लागतं. लोंगर म्हणजे पूर्ण फूल असते ते केळीचं. ते एक केळीचं झाड पडलेलं आहे. सो हे असते ॲक्च्युली, हे असते केळ फूल. तर हे एक फूल येते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे ह्याचे फुलं असतात, त्यांनी हे केळी बनतात. आणि हळूहळू आता केळ फूल एवढं पूर्ण अख्खं होतं, तर ह्याचं हे पडते आणि मग ह्याच्यातून असे फूल बाहेर येते आणि ह्याचं मग हे केळी बनतात. जेवढी मला इन्फॉर्मेशन माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली. जर तुम्हाला पण अधिक काही जास्त माहिती असेल त्याच्याबद्दल तर प्लीज जरूर कॉमेंट करा. सो आपण दुसऱ्या फळाकडे जाऊया. तो आहे फेवरेट माझा. फेवरेट नाही म्हणता येणार, पण आहे, फेवरेट आहे, सीजनल आहे म्हणून फेवरेट आहे. आणि माझ्या मागे दिसला, हे आहे फणस. तुम्ही बघू शकता किती फणस आहेत लागलेले. आणि हे थोडे मे मिड नंतर पिकायला चालू होतात. जेव्हा वटपौर्णिमा येते जवळ, तेव्हा फणसाला डिमांड असते. आणि हे बघा, आता ह्या फणसाच्या झाडात जवळजवळ
मोजले तर 50च्या वरती आहेत फणस, कारण की झाड पण खूप मोठं आहे. एकच कोंबडी पूर्ण डॉमिनेट करते सर्वांना, कारण की शी हॅज स्मॉल किड्स, मतलब चिक्स आहेत त्यांना, तिला म्हणून. सो ते प्रोटेक्ट करण्यासाठी ते एकदम ॲग्रेसिव्ह झालं. दिस इज द नेचर ऑफ नेचर. आता एक दुसरी पण कोंबडी आल्या आणि हे दोघी एकमेकांना खुन्नस दाखवत आहेत. पण ठीक आहे, दोघांना शेवटी भूक तर लागली आहे, दोघांना खायचंच आहे. सो गाईज, आत्ताच 10 दिवस आधी एक वासरू जन्माला आलं आहे. त्याचं नाव आम्ही ठेवलं आहे शंभू. तर त्याला भेटवतो तुम्हाला. सो हे बघा, त्याला यूज टू नाही आहे म्हणून तो घाबरेल मला, पण आय विल ट्राय टू टच हिम. पण हा खूप शांत आहे आणि मस्त क्यूट असं छोटूसं वासरू आहे शंभू. बघा, एकदम असं छोटूसं नाजूक आहे. ह्याला 10 दिवसच झाले, 10 दिवसाचंच हे वासरू आहे शंभू. त्याची आई आता येईल थोड्या वेळात आणि ह्याला दूध देणार. आणि हा मेल वासरू आहे. हा मस्त एन्जॉय करतोय स्पा. शंभू तुझी आई आलेली आहे आणि त्यांनी तिला पाहिलेलं आहे. आता सोडतायत त्याला, वासरूला. तर दूध काढल्यानंतर वासरूला त्याच्या आईकडे सोडणार. सनसेट व्हायला चालू झाला आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मस्तपैकी असं ऑरेंज झालं. अँड आय डोंट नो की व्हिडिओमध्ये कसं दिसत असेल. आणि शंभू आता दूध पितोय. सो आता तो फीड करतोय स्वतःला. सो आता तो दूध पितोय आणि मस्त. सो चला, त्याला पण खूप भूक लागलेली. तो 3-4 तासापासून म्हणजे ओढत होता. आता आम्ही पण निघतोय. सो माझ्यासोबत आता पप्पा आहेत. पप्पा ऑलरेडी गावाला होते, तर पप्पा आता माझ्यासोबत येणार आहेत. सो गाईज, एक गोष्ट सांगायची होती लाईट पडायच्या आधी. जर तुम्हाला हापूस आंबे, फ्रेश आंबे पाहिजे असतील तर एक मी खाली नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला डिलिव्हरी मिळेल. आता तुम्ही पण पिक करू शकता. फक्त या नंबरवर कॉल करा, तुम्हाला रेट्स वगैरे सगळं मिळेल विथ फोटोज. आणि मी सांगतो, अक्षरशः खूप जास्त स्वीट असतात ते. यू विल डेफिनेटली एन्जॉय इट. सो डू ऑर्डर. सो येस गाईज, घरी पोचलेलो आहे. सो हे लेफ्टला जो हातात आहे माझ्या, तो आहे हापूस आणि हा आहे केसर. सो साईज त्याची तुम्हाला दाखवतो मी. खूप मोठी आहे ही साईज आहे आणि ही साईज आहे केसर आंब्याची. सो तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर प्लीज त्या नंबरवर जरूर कॉल करा, नाही तर व्हॉट्सॲप करा. अवेलेबल असेल आणि मस्त मस्त स्वीट आंबे तुम्हाला खायला मिळतील. ठीक आहे गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ मी इथेच एंड करतो आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन स्टोरी, नवीन कॉन्टेंट बरोबर. टिल दॅन स्टे इझी, कीप इट सिम्पल. स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.